आयुर्वेद आणि संत सावतामाळी महाराज यांचं काहीतरी कनेक्शन आहे, ते काय सांगा? नक्कीच. खऱ्या अर्थानं आपल्या कार्यामध्ये भगवंत पाहावा आणि कार्यामध्येच खऱ्या अर्थानं एखादं तीर्थक्षेत्र असेल तर तीर्थक्षेत्राची अनुभूती घ्यावी, याचं खऱ्या अर्थानं वैचारिक उदाहरण म्हणजे संत सावता महाराज. त्याचं कारण आहे, पंढरीला जायचं म्हटलं तरी माझी पंढरी माझे शेत आहे, शेतामध्ये जे पीक आहे तेच माझा भगवंत आहे, हे संत सावताबाबांनी दाखवून दिलेलं आहे. आयुष्यभर त्या शेतामध्ये पूर्णपणे त्या वातावरणाशी संलग्न राहून त्यामध्ये असणाऱ्या औषधी वनस्पती कोणत्या आहेत, काय त्याची अनुभूती त्यांनी घेतली आणि अनुभूतीचा प्रचार प्रसार संत सावताबाबांनी हा पहिल्या स्वरूपात केला असं म्हणावं लागेल. आणि म्हणून आयुर्वेद शास्त्राचे खऱ्या अर्थानं पुरस्कर्ते जर म्हणायचं झालं तर तसं अनेक महान व्यक्तींनी तशी अनुभूती दिलेलीच आहे, परंतु संतांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आयुर्वेदाचे जे जनक म्हणू किंवा आयुर्वेदाचं खऱ्या अर्थानं ज्यांनी अवलोकन केलं आणि अनुभूती घेऊन लोकांपर्यंत पोहोचवलं, प्रचार प्रसार केला, तो सावताबाबांनी केला असं म्हणावं लागेल.